एखादा दुसरा व्यक्ती मेल्यानं काय होतं? जैन धर्मसभेतील कैवल्य रत्न महाराजांच्या वक्तव्यानं वादाची शक्यता. कबुतराला शांतताप्रिय म्हणत डॉक्टरांचा मूर्ख असा उल्लेख. जैन मुनींकडून शांतिदूत जनकल्याण पार्टीची घोषणा. पालिका निवडणुकीतही उमेदवार उभे करणार. दादरचा कबुतरखाना पुन्हा सुरू करण्याची मागणी. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात थोड्याच वेळामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये हंबरडा मोर्चा. ठाकरे छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी मोर्चाचं आयोजन. लोकसभा निवडणुकीमध्ये माझ्या विरोधात 120 कोटी रुपये वाटले. चंद्रकांत खैरेंचा संदीपान भुमरेंवर मोठा आरोप. मराठी वाचता येत नाही अशा माणसाला जनतेनं निवडून दिल्याचीही टीका. रवींद्र दंगेकरांची एकनाथ शिंदेंकडून कान उघडणी. सूत्रांची माहिती. गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी घायवळला पिस्तुलाचा परवाना दिल्याचा आरोप करत दंगेकरांची टीका. भाजप नेत्यांकडून शिंदेंकडे तक्रार. पोलीस व्हेरिफिकेशनमध्ये घायवळवर एकही गुन्हा दाखवला नाही. हा रिपोर्ट कोणाच्या दबावाखाली तयार करण्यात आला? सवाल उपस्थित करत भाजपा आमदार सिद्धार्थ शिरोळेंचा रोहित पवारांकडे रोख. मविया आणि मनसे नेत्यांचं शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार. मंगळवारी शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरेंसह प्रमुख नेते घेणार भेट. फडणवीस, शिंदे, अजित पवारांनीही शिष्टमंडळामध्ये सहभागी होण्याचं आवाहन. दिवाळी आधी लाडकी बहिणी योजनेचा सप्टेंबरचा सन्मान निधी खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. अद्याप ई-केवायसी न केलेल्या लाडक्या बहिणींनाही लाभ. शेतकरी कामगार पक्षाकडून आज सांगोला बंदची हाक. गणपतराव देशमुखांच्या घरावर दारूची बाटली फेकल्याचा निषेध. आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी. पश्चिम आणि हार्बर रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक. तर सीएसएमटी ते कल्याण दरम्यान मेन लाईनवर कोणताही मेगा ब्लॉक नसणार. हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी प्रवास रखडणार.